नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी सामान्य विज्ञानातील 13वा धडा रासायनिक बदल व रासायनिक बंध याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर मग बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर प्रश्न पहिला आहे, कंसात दिलेल्या पदांपैकी योग्य पद रिकाम्या जागे भरून वाक्य पूर्ण करा. तर हे शब्द वापरून आपल्याला वाक्य पूर्ण करायचे आहे. त्यातील अ आहे, रासायनिक अभिक्रियेचे समीकरण लिहिताना अभिक्रियका, कारके व उत्पादिते यांच्यामध्ये काय काढतात? तर त्यांच्यामध्ये बाण काढतात. दुसरा आहे, लोखंडाचे गंजणे हा सावकाश होणारा रासायनिक बदल आहे. ई आहे, अन्न खराब होणे हा रासायनिक बदल आहे. हे त्यात विशिष्ट वास निर्माण होतो त्यावरून ओळखता येते. ई आहे, परीक्षा नळीतील कॅल्शियम हायड्रॉक्साईडच्या रंगहीन द्रावणात फुंकनळीने फुंकत राहिल्यास काही वेळाने द्रावण काय होते? तर ते दुधाळ होते. ऊ आहे, लिंबू रसात थोडे पाण्याच्या सोड्याचे चूर्ण टाकल्यास थोड्या वेळाने पांढरे कण दिसेनासे होतात. म्हणजे हा कोणता बदल आहे? तर हा रासायनिक बदल आहे. ऊ आहे, श्वसन क्रियेमध्ये ऑक्सिजन हा एक काय आहे? अभिकारक आहे. ए आहे, सोडियम क्लोराईड हे डॅश डॅश संयुग आहे, तर ते आयनिक संयुग आहे. तर हायड्रोजन क्लोराईड हे सहसंयोज संयुग आहे. हे आहे, हायड्रोजनच्या रेणूमध्ये प्रत्येक हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन काय असते? द्रवीपूर्ण असते. ओ आहे, क्लोरीनच्या दोन अणूंमध्ये इलेक्ट्रॉनांचे डॅश डॅश होऊन Cl हा रेणू तयार होतो. उत्तर आहे संधान. प्रश्न 2 आहे, शाब्दिक समीकरण लिहून स्पष्ट करा. आपण चॅनलला नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अ आहे, श्वसन हा एक रासायनिक बदल आहे. उत्तर शाब्दिक समीकरण. ग्लुकोज प्लस ऑक्सिजन श्वसन कार्बन डायऑक्साइड प्लस पाणी. श्वासावाटे हवा आत घेतली जाते. हवेतील ऑक्सिजनची पेशीमधील ग्लुकोज बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड व पाण्याची वाफ बाहेर पडते. म्हणून श्वसन हा एक रासायनिक बदल आहे. पुढील आहे आ, धुण्याच्या सोड्याचे द्रावण मिसळल्याने दुष्पेन पाणी सुपेन होते. उत्तर शाब्दिक समीकरण काय आहे? कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम कार्बोनेट यांचा कॅल्शियम कार्बोनेट व प्लस सोडियम क्लोराईड तयार होतो. दुष्पेन पाण्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड विरघळले असते, त्यात सोडियम कार्बोनेट टाकल्यास अभिक्रिया होऊन कॅल्शियम कार्बोनेट व सोडियम क्लोराईड तयार होतात. त्यामुळे पाणी सुफेन बनते. ई आहे, विरल हायड्रॉक्साईड लाकडामध्ये टाकल्यावर चुनखडी चूर्ण दिसेनासे होते. तर शाब्दिक समीकरण काय तुम्हाला इथे दिले आहे. नंतर याचे काय होते? त्यानंतर ई प्रश्न आहे, खाण्याच्या सोड्याच्या चूर्णावर लिंबू रस टाकल्यावर बुडबुडे दिसतात. त्याचे शाब्दिक समीकरण आपल्याला इथे दिले आहे आणि स्पष्टीकरण काय होते ते तुम्हाला इथे दिले आहे. प्रश्न 3 आहे, जोड्या जुळवा. तर आपला अ गट आणि ब गट या दोन्हींची जोड्या जुळवायची आहे. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर प्रकाश संश्लेषण रासायनिक बदल आहे. पाणी सहसंयोज बंध आहे. त्यानंतर सोडियम क्लोराईड आयनिक संयुग आहे. पाण्यात वीट विरघळणे हा भौतिक बदल आहे. कार्बन ज्वलन प्रक्रियेत अभिकारक असतो आणि फ्लोरीन इलेक्ट्रॉन गमावण्याची प्रवृत्ती आणि मॅग्नेशियम ऋण आयन बनण्याची प्रवृत्ती. 4 आहे, घटक अणूंपासून पुढील संयुगाची निर्मिती कशी होते ती इलेक्ट्रॉन स्वरूपनाच्या रेखाटनाने दर्शवा. त्यातील अ आहे, सोडियम क्लोराईड. तर सोडियम क्लोराईडची तुम्हाला आयनिक संयुगाची निर्मिती इथे दिलेली आहे. पुढे आहे पोटॅशियम क्लोराईड. तर त्याची पण इथे तुम्हाला संयुगाची निर्मिती दिलेली आहे. पुढे आहे पाणी. तर त्याच्या संयुगाची निर्मिती तुम्हाला इथे दिलेली आहे. पाणी हा संयुगाची निर्मिती. आपण चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि हायड्रोजन क्लोराईडची तुम्हाला इथे सहसंयोजनाची निर्मिती दिली आहे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 8वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.